जय जय रघुवीर योग शिबिर छान चालू आहे ना? तुम्हाला हे एकच आन्सर आहे. आम्हाला बरेच ठिकाणी जेवायला जायला लागतं. काही एक्सप्लेन करायला लागलं नाही ना, त्याची जो एक आनंद होतो क्या बात आहे. मला जे म्हणायचंय ते तुम्हाला आधी समजलं. आपला आत्ताचा विषय आहे, काय विषय आहे आपला? तुम्ही म्हणाल मला विषय पण माहिती नाहीये आणि तुम्ही इथे आलाय आम्हाला सांगायला. मला विषय माहिती आहे, पण जो माझ्या माहितीतला आहे तोच तुमच्या माहितीत आहे नाही तर टॅली करून माहिती. खरं तर आपण सगळेजण खूप मोठे आहात, अनुभवी आहात. योग मार्गातील अनेक जण आपल्यापैकी असे असतात की ज्याने आपलं आयुष्य याला दिलेलं आहे, पण योग चित्तवृत्ती निरोधा असं काय सूत्र आहे, बरोबर आहे? त्यामुळे तुम्ही तुमच्या चित्तात येणाऱ्या सगळ्या वृत्तींचा निरोध करून जे माझं ऐकायला बसलेत त्याबद्दल थँक्स. आपण विषयाकडे जाऊया. योग शिबिर आणि ह्यातून आपण जोडले जाणार आहोत. कशाला तरी आपण इथे आलात, आपण एकमेकांशी जोडले गेले का, बरोबर आहे ना? नाही म्हणता ओळख होते, तो पण एक योगच आहे. आपण गडावर आलात आणि ह्या व्यवस्थेशी जोडले गेलं नाही का? काय चांगलं वाईट आहे तसं ऍक्सेप्ट करणं, याला जोडलं जाणं म्हणायचं. जोडले जातं, हे जोडलं जाणं हा एक प्रकारचा योग आहे. योगायोगाने तुमच्या आणि वक्त्यांच्या योगाने आपलं हे शिबिर छान चालू आहे. आणि योगेश आमच्या समोर आहे. तर हा योग चांगला आहे. ह्या अशा चांगल्या योगामुळे योगा करून सुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारे विशेष कठीणाई न पडता साध्य करायचं ते साध्य होणार आहे असं आपण समर्थांना प्रार्थना करूया. कारण ह्यातनं काहीतरी आपल्याला साध्य करायचं आहे, काहीतरी मिळवायला, काहीतरी द्यावं लागतं, सोडावं लागतं. मी मागे ते एक वक्ते काहीतरी त्यांचं नाव आहे विसरलो, त्याने छान सांगितलं, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, नाही कुछ पाने के लिए कुछ करना पडता है. माझ्या आत वृत्ती अशी जागी झाली, वो करने के लिए कुछ पहिले छोडना पडता है. काहीतरी सोडल्याशिवाय मला दुसरं करता येत नाही. मी एका वेळी एकच गोष्ट करू शकतो, बरोबर आहे? मी एका वेळी दोन गोष्टी, मल्टीटास्किंग आहे नाही असं नाही, पण एका विषयातली एकच गोष्ट मी करू शकतो, त्या विषयातली दुसरी नाही मी करू शकत. मी दुसऱ्या विषयातली दुसरी करत असतो. उदाहरणार्थ मला जेवायचंय तर मी मोबाईल बघू शकतो का? एका वेळी एकच गोष्ट होणार आहे की नाही? मग आपण आपल्या मुलांना काय सांगतो त्यावेळेला? आधी बरोबर आहे. म्हणजे माझ्या वृत्ती ज्या उठत असतात त्यावेळी एक प्रिडॉमिनंट जी वृत्ती असते ना, त्याच्याशी मी योग पावत असतो. ऍक्च्युली अनेक वृत्तींमध्ये मी खेळायला लागल्यामुळे त्याला व्यवधान अनेक वाढली, कुठलंच नीट होत नाही. पूर्वी कसं होतं बघा, जेव्हा मी मित्रांशी गप्पा मारायला जाणार आहे
त्याच वेळात मी मित्रांबरोबर असणार आहे, बरोबर आहे की नाही? आता काय आहे, अखंड चॅट आहे ना, इन्स्टंट मेसेज, आय एम व्हॉट्सअप आमचं सगळी आय एम इन्स्टंट, सतत मी कोणाशी तरी चालू आहे माझं. पूर्वी तसं नव्हतं, एका वेळी एकच गोष्ट होती, म्हणून जी गोष्ट करायचो ती नीटनेटकी व्हायची. म्हणजे मला काहीतरी एक सोडावं लागतं, तेव्हा मला काहीतरी एक मिळतं. हा सृष्टीचा नियम आहे. मी जर खेळाकडे लक्ष दिलं तर मला अभ्यास येणार नाही. जर मी खेळाचाच अभ्यास केला तर जी मुलं अभ्यास म्हणून अभ्यास करतात तो न येता मला खेळ साध्य होणार आहे. अगेन एकच गोष्ट जमणार आहे. म्हणजे माझ्या चित्ताला एका वेळी एकच गोष्ट जर असेल तर ते सहज साध्य होते. ती एक गोष्ट, ती एक गोष्ट जर साधायची, याचा अर्थ इतर सगळ्या बाजूला करायच्या, सोडायच्या, बरोबर आहे? हाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. हाच अभ्यास आहे. मला काय साधायचंय हे पहिले मला डिफाईन करायला लागतं. जे डिफाईन केलंय ते माझ्या उपयोगाचं आहे आणि त्याच्यासाठी मी लागेल ते करणार आहे अशी मनाची तयारी करावी लागते. आणि एकदा ही तयारी झाली, डेफिनेशन झाली की ते मिळवण्यासाठी मला प्रयत्न करावे लागतात. जे मी प्रयत्न करतोय ते योग्य आहे की नाही हे बघत राहावं लागतं आणि ज्याने साध्य केलंय त्याच्याशी संपर्कात राहावं लागतं. बस या 6 गोष्टी झाल्या की आपण तिथे पोहोचतो. तुम्ही म्हणून बुवा विषय काय आणि तुम्ही बोलताय काय, काही संबंध आहे का या विषयांशी? होई म्हणता येईना, नाही म्हणता येईना, संबंध तर काही दिसत नाही आणि नाही म्हणायचं कसं? बिंदास बोलावं, मोकळेपणाने व्यक्त आलं पाहिजे. फार आपल्या असे बर्डन असलं की नाही की व्यक्त होता येत नाही माणसाला, बर्डन ठेवायचंच नाही अजिबात. लहान मुलं बघा, एक अतिशय वाईट प्रश्न आहे, तुला आई आवडतात की बाबा आवडतात? म्हणजे ह्या प्रश्नाने इतकं भंडावून सोडल्या सगळ्या लहान मुलांना. मुलं पण शहाणी झाली. ज्या वेळात ज्याच्याकडनं मिळवायचंय त्याचं ते नाव घेऊन आली मोकळं करतात. मुद्दा एका वेळी एकच आवडू शकतो जे साध्य करायचंय. या सगळ्याचा सोडण्याशी संबंध आहे आणि सोडणं म्हणजेच वैराग्य आहे. आणि त्याचा डायरेक्ट संबंध आजच्या ह्या विषयाशी प्रत्याहार. प्रत्याहार प्रत्याहार म्हणजे काय? पातंजली ऋषींनी आपल्यावर फार मोठी कृपा केली. किंबहुना पातंजली ऋषींची कृपा आहे, त्यांनी लिहून ठेवलंय म्हणून आपल्याला खूप काही समजतंय. खरं सांगू का, काही वेळा जास्त समजतं आपल्याला. पूर्वीची लोक आहेत ना, ती सूत्रात्मक बोलत असत नाही का? ब्रह्मसूत्र, योग सूत्र, भक्ती सूत्र कोणी लिहिली? पातंजली ऋषींनी काय लिहिली? मग व्यासांनी काय लिहिलं? ब्रह्मसूत्र. आपण आता बघतोय ना, 3 गोष्टी बघितल्या, भक्तिसूत्र, ब्रह्मसूत्र आणि योगसूत्र, बरोबर आहे? ही सगळी सूत्रात्मक आहेत. मला एक सूत्र सांगितलं की मला कळतं. मी जेव्हा एक्सप्लेनेशन वाचतो, मी एक्सप्लेनेशन वाचून तयार झालो की ते सूत्र मला समजायला लागतं, त्याचा आत बोध होत नाही. मी ते अनुभवलं की त्या सूत्राचा बोधामध्ये रूपांतरित होतं. जसं उदाहरणार्थ मी अनेक वेळा उदाहरण देतो. मी आमच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर मी आईला फोन केला. मी कणिक भिजवायला घेतली आणि आईला कॉल केला आणि आईला विचारलं कणिक किती मऊ पाहिजे. आता आईने खूप काही प्रयत्न केला मला सांगायला की ती इतकी मऊ झाली की पोळी छान होते. सांगा बघू, कोणाला सांगता येईल?
करूनच पाहिजे. नाही मला सांगा म्हटलंय मी. इतकी कापसासारखी, अजून कशासारखी, अजून खूप काही शब्द रचना झाली. मी ती कणी तशीच ठेवली. ते काय जे काय मिश्रण झालं होतं तसंच गडावर आलो घेऊन. आईने त्याच्यात कणिक घातली, ती मळली आणि माझ्या हातात दिली. अशी झाली पाहिजे. मी जेव्हा ती हातात घेतली तेव्हा मला त्याचा बोध झाला. हा येस, मला ते करावं लागतं. सो फर्स्ट थिंग, मला पहिले फेल जावं लागतं. त्याच्याशिवाय मला आत ते इग्नाइट होत नाही. आय नीड टू नो, मला कळलंच पाहिजे. मला ती नीड आज जागी झाली पाहिजे. मग मी इथे घेऊन आल्यानंतर जेव्हा तिने सांगत होती तेव्हा माझं सगळं लक्ष होतं. मला नीड असेल तर माझं लक्ष असतं. तेव्हा प्रत्याहार ह्याच्यासाठी मला आधी समजून घ्यायला हवं, मला ती नीड जागी झालेली पाहिजे. कशाची? आनंदाची. आणि आनंदाची नीड जागी होण्यासाठी नक्की कुठे हे कळलं की मी तिथे जाणार आहे. मला सोडता आलं पाहिजे. माझ्या चित्ताला विषयांच्या ठिकाणी आनंद ग्रहण करण्याची इतकी सवय लागलेली आहे की ते सोडत नाहीये. कुछ पाने के लिए कुछ खोना पडेगा. मला माझ्या चित्ताला इंद्रियांच्या मार्फत विषय ग्रहण करण्याची सवय लागली. आणि हे ग्रहण करत करत असताना मी सगळ्या त्या विषयांच्या ठिकाणी धाव घेतो. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, 5 विषय आहेत. आणि त्यासाठीची 5 इंद्रिय आपल्याला देवाने दिली. बरोबर आहे? असं कधी झालंय का हो? आपल्या डोळ्यामध्ये चुकून असं अनुभवायला आला असेल कदाचित, मिरची कापल्यानंतर जर चुकून इथे कुठे हात लागला तर काय होईल? काय होईल? करेक्ट. ती तिखट आहे हे कळतं का? कारण ते ह्या कातडीला तो सेन्स दिलेला नाहीये. त्याला झोमण्याचा सेन्स दिलाय, म्हणजे स्पर्श ज्ञान दिलंय. त्यामुळे ते थंड आहे का गरम आहे, ते सुखावं आहे की दुःखावं आहे एवढंच कळत आहे. म्हणजे माझ्या या त्वचेला त्या मिरचीतला दाह कळतोय, मिरचीतला तिखटपणा कळत नाहीये. थोडक्यात माझ्या चित्ताला तो दाह समजला. तो दाह समजला. त्या चित्ताचा त्या विषयाशी संपर्क होतो आहे. त्या विषयाचा संपर्क चित्त घेईनासा होणे आणि त्या न घेण्याचा अनुभव घेणे म्हणजे प्रत्याहार. म्हणजे प्रत्याहाराची व्याख्या कळली आता? परत चित्त विषयांच्या मार्फत, इंद्रियांच्या मार्फत विषय ग्रहण करतं कायम. विषय ग्रहण करणं हे इंद्रियांचं काम आहे. ते चित्त इंद्रियांच्या मार्फत ग्रहण करत असतं. ते ग्रहण करणं बंद करणे आणि या बंद केलेल्या अवस्थेचा चित्ताने अनुभव घेणे म्हणजे प्रत्याहार. म्हणजेच वैराग्य. वैराग्याचं हे नाण्याची दुसरी बाजू बघा. ज्ञान मार्गामध्ये यालाच वैराग्य म्हणायचं. भक्ती मार्गामध्ये एक भगवंत सोडून दुसरा काही आवडत नाही असं होणे. म्हणजे येणं तिनं प्रकारे ना, ठीक छान. एकदा मी हे ऐकलं होतं, 3 मार्ग वेगळे असं ज्याला वाटतं तो केवळ मूर्ख आहे. 3 मार्ग वेगळे आहेत असं वाटणे हे मूर्खपण आहे. तुम्ही नाव घ्यायला लागलेत आणि तुम्ही बसलात स्वस्त तर योग साधतो ऑटो. तुम्ही योगाचं म्हणजे योग मार्गाचं हे चित्तवृत्ती निरोध करायला लागला की ज्ञान जागं होतच. तुम्ही ठरवून सुद्धा त्याला थांबवू शकणार नाही. आणि तुम्ही उपनिषदा इत्यादिकांचा अभ्यास करायला लागला की हे दोन्ही गोष्टी एका वेळी साधतात. म्हणजे प्रत्येक मार्गाने मी चालायला लागलो की उरलेले 2 मार्ग त्याच्यात आहेत. 10वी पर्यंत वेगवेगळ्या शाळा आहेत. नंतर इंजिनिअरिंग व्हायचंय की सगळ्या शाळातली मुलं एका कॉलेजमध्ये येऊन पडतात. तिथे भिन्नता जाते. 10वी पर्यंत आहे सुरुवात. असं चित्त त्या विषयांचा स्वाद न घेणे
ते सुटणे. आता चित्ताची गंमत अशी आहे, इंद्रिय ही कायम चित्ताबरोबर असतात. आता उदाहरण देतो आपल्याला. चित्ताबरोबर अखंड इंद्रिय नेहमी चित्ताबरोबरच असतात, ती वेगळी नाही, ती वेगळी राहू शकत नाही. त्याला उदाहरण दिले पतंजली त्या समजावून सांगत असताना. पोलिटकर म्हणून आहे त्यांचं पुस्तक आहे ना, अप्रतिम पुस्तक आहे. त्याच्यात त्यांनी दिलंय मधमाशी राणी जी असते की नाही, मधमाशी राणी, तिच्याबरोबर सगळ्या मधमाशा असतात. ती राणी म्हणजे चित्त आहे आणि इतर मधमाशा म्हणजे ते इंद्रिय आहे. राणी गेली की सगळ्या मधमाशा निघतात आणि गंमत म्हणजे एक मधाचा थेंब तुम्हाला मिळणार नाही, एक मधाचा थेंब मिळत नाही तिथे. मी या अनुभवाने सांगतो बरं का. मी घर बांधलं, तिथे मधमाशाचं पोळं आलं, मी म्हणलं वाह मध काढतो. पण असं लोभ असतो ना, म्हणलं थोडं मोठं होऊ द्या, जास्त मिळेल ना. काय कोणाच ठेवू, त्याने काय राणीने माझे शब्द ऐकले, कोणा राणी गेली निघून, मधमाशा गेल्या निघून. माझ्या आनंदाला पारावार नाही. म्हणजे ते त्या कोणाला तरी बोलवा आणि ते रात्री काहीतरी ते खटपट करा आणि ते जाळा, मग ते पोळं मिळेल. मी म्हटलं सगळंच काम इझी, शुंठी वाचून. म्हणून मी ते पोळं काढलं, शुद्ध वॅक्स, फक्त वॅक्स शिल्लक होतं त्याच्यात. सुंदर पोळं अप्रतिम आहे, पण त्याच्या आत जे मला हवं होतं ते मात्र नव्हतं. ती जी अवस्था आहे ना, ती प्रत्याहार आहे. ती रिकामं पोळं, त्याच्यात मला सांगा मी काय वाटेल ते घातलं तरी एक थेंब सुद्धा मध शिल्लक नाहीये. ती अवस्था आहे, ती प्रत्याहाराची अवस्था आहे. तसं चित्त झालं की विषयांचा आपल्यावरचा पगडा सुटला म्हणून समजायचं. आणि हे प्रत्याहार हे पतंजली ऋषींप्रमाणे 5 बाह्यांगाच्या साधनांपैकी शेवटचं बाह्यांगाचं साधन आहे. त्याचे पुढची 3 अंतरंगाची साधन आहे. 8 आहे ना अष्टांग योग, त्यापैकी 5 ही बाह्यांगाची आहे. प्रत्याहारापर्यंत ध्यान, धारणा आणि समाधी ही अंतरंग साधन आहे. अंतरंग साधना साधण्यासाठी ही 5 करावी लागतात. माझं चित्त विषयांकडे असतं, पण प्रत्येक वेळी ज्या विषयात मी असतो त्याच्याकडे असतो असं नाही. उदाहरण देतो, लहान मुलं खेळतात, त्यांना तुम्ही हाका मारा. उदाहरण देतो, मी सांगतो मोबाईलवर हल्ली पहिले खेळतात म्हणून मी ग्राउंडवर दाखवायचो, आता तो विषय गेला सगळ्यांना. पण मोबाईलवर ते गेम खेळत असतात, तुम्ही हाक मारता, त्यांना ऐकायला येतं, त्यांचे कान उघडे, बरोबर आहे, म्हणजे कान उघडे. मी कितीही हाका मारल्या तरी त्याच्यात काही परिणाम होत नाही. म्हणजे इंद्रिय तिथेच आहे, त्या इंद्रियाच्या ठिकाणी चित्त नाहीये, म्हणून त्याला ऐकायला येत नाहीये. आता आपण काहीतरी असे स्वस्थ बसलेलो असतो आणि समोर बघत असतो, असंच ना, अशी माणसं समोर बघत असतात आणि ते असे स्थिर बघतात बघा. असं काही काही जण आपण चहा पिताना काय करतो, धारणा ध्यान शेवटची अवस्था प्राप्त झालेली असते, समाधी. चहा पिताना काही वेळा आपलं लक्ष नसतं, मी एन्जॉय तो चहा एन्जॉय करायचा प्रयत्न करत असतो, बरोबर आहे. माझे डोळे उघडे असतात पण मला डोळ्यातून समोरचं दिसत नसतं. मी समुद्र किनाऱ्यावर बसलोय, स्वस्त समुद्र किनारा, अथांग समुद्र, आणि आठवताना स्वच्छ किनाराच आठवा एखादा, आणि चौपाटी पण आठवू नका. सगळं मोकळं आहे, मोकळं सगळं आहे, छान, आणि आपण समुद्रावर बसलोय. कसं होईल आपलं चित्त? तंद्री राहील. म्हणजे काय होईल? शांत असेल. कारण अथांग समुद्र आहे समोर आणि अथांग आकाश आहे समोर. त्या अथांगपणामध्ये माझं हे संकुचितपणा विसर्जित होतो. दॅट्स व्हॉट हॅपन्स. अथांगपणामध्ये माझं हे संकुचित स्वरूप, अंतःकरण, चित्त तिथे विसर्जित होतं. मी त्या अथांगपणामध्ये असतो, मी तेवढा अथांग झालेला असतो आणि तिथे शांतता असते, स्वस्थता असते. म्हणजे त्या वेळामध्ये जे शबल विषय असतात ते सुटलेले असतात. सगळे विषय सुटत नाही, शबल विषय चित्तातून नष्ट झालेले असतात. थोडक्यात घराच्या कटकटी संपलेल्या असतात.
तुझा नव्हता. त्याला शबल विषय असं म्हणतात. समर्थांनी 12व्या दशकामध्ये 7व्या समासामध्ये विषय त्याग निरूपण म्हणून समास लिहिला. 12वा दशक 7वा समास विषय त्याग निरूपण. त्याच्यामध्ये समर्थ एक ओवी घालतात, संसारी खाती जेवती परमार्थी काय उपवास करती. म्हणजे सगळ्या लोकांना जेवण खाण लागतं, मग सगळं सोडून जे संन्यास ग्रहण केलंय त्यांना काही जेवायला लागत नाही का असं न म्हणता मग ते काय उपवास करतात का? नाही, त्यांनाही अन्न ग्रहण आहे. ते शबल विषय जे आहे ते त्याग करतात. माझ्या चित्ताला त्या विषयांचा त्यागाची सवय लावावी लागते. उदाहरणार्थ तुम्ही इथे सगळेजण आलात, किती आपण आठवणी ठेवल्या आपल्या डोक्यामध्ये आहे, गेलेलं नाही डेफिनेटली, बरोबर आहे. पण त्या आठवणींचा पगडा आहे का आता? नाही, नाहीये ना. मी उत्तर कंप्लीट करू ना? नाही म्हणून थँक्यू. तुमच्या हो आणि नाही म्हणण्याला जो जोर नव्हता की नाही त्याच्यावर मला हे पक्क झालेलं आहे की त्या आठवणी जशा पाहिजे तशा केलेल्या नाहीये. त्यांचा पगडा मजबूत असतो आणि ते मला मान्य आहे. पण त्या आपण इथे आल्यामुळे त्यांचा प्रभाव कमी झाला आहे हे मात्र सगळ्यांच्या अनुभवाला आलं. प्रभाव कमी झाला, प्रभाव गेला नाही, तो कमी झाला. का कमी झाला? पहिला मुद्दा, आपण त्या विषयापासून लांब आलो. योगी लोक समाज सोडून गुहेमध्ये जातात. कमीत कमी विषयाशी संबंध हे त्यातनं साध्य होतं. आपला सगळा हा विषय त्या प्रत्याहारावर बोलतोय, ते समजून घेणं म्हणजे विषयापासून आपण लांब जातो फिजिकली, शारीरिक दृष्ट्या. पण मन तिथे असतं ना, जे गुंतलंय. आता आपली अवस्था काय आहे? मन गुंतलंय. आणि सगळा खेळ मनाचा आहे की नाही? एखादी वस्तू तुम्हाला आठवत नाहीये, ती वस्तू हरवली तर काय होईल? मी बरं विचारतो. जी वस्तू तुम्हाला आठवत नाही ती हरवली तर काय होईल? बेचैन व्हायला होईल. जी वस्तू मला आठवत नाहीये ती हरवली, मला आनंद झाला. तुमची सुरुवातीची उत्तर आहे. अहो, जी वस्तू आठवतच नाही ती जर गेली तर तुम्हाला कळणार कसं ती गेली? बरोबर. म्हणजे काय झालं, तुमचं चित्त त्या गोष्टीमध्ये नव्हतं. आता त्याच्यावर आले. आता तुम्हाला कोणीतरी सांगितलं, अरे ती वस्तू जी होती ना ती कोणीतरी पळवली. आता काय होईल? आता बेचैन व्हायला होईल. माझ्या आठवणीत नसलेला पदार्थ माझ्या आठवणीत येता क्षणी तो माझा आहे ह्याचा पहिला बोध होतो. इट इज माइन, हा पहिला निर्माण होतो. आणि जो माझा आहे ते आता माझं राहिलं नाहीये, ही दुःख होतं. प्रत्याहाराने ही स्थिती नष्ट होते, ही स्थिती नष्ट होते. यातलं माझं काहीच नाहीये. प्रत्याहार म्हणजे चित्ताचं चिंतन इंद्रियांच्या मार्फत सुटणे, चित्ताचं विषयांशी नातं इंद्रियांच्या मार्फत सुटणे, हे म्हणजे प्रत्याहार. आता विषयांचं नातं सुटल्यामुळे झालं काय, ते विषयापासून सुख मिळत नाही, त्यामुळे वस्तू सुद्धा माझ्या नाही. ज्या वस्तू माझ्या नाहीतच त्या गेल्या तर काय होईल? आपल्याकडे पूर्वी एक म्हण होती, हलवायाच्या घरावर काय झालं त्याने? हलवायाच्या घरावर तुळशीपत्र टाकायचं म्हणजे काय करायचं? आपलं काहीच नाहीये, जाऊ दे ना, माझं नाहीच आहे, ते त्याचं घर आहे, त्याच्यावर मी तुळशीपत्र ठेवलं. काय झालं? काहीच नाही झालं. माझ्या घरावर जेव्हा मी तुळशीपत्र ठेवेन तेव्हा काहीतरी होईल. आता मला सांगा, जे माझं नव्हतं त्याच्यावर तुळशीपत्र ठेवायला मला दुःख नाही झालं. एकदा का हा बोध आज झाला की हे इदन न मम, माझं शरीर पण माझं नाहीये इथपर्यंत जायचंय, तेव्हा शरीराशी निगडीत असणाऱ्या वस्तू माझ्या कशा असतील?
पण हे सगळं आहे ना इथे बसून सांगायला आणि तिथे बसून ऐकायला छान वाटतं. आपला नाश्ता झालेला आहे, पंखे चालू आहे, ऊन लागत नाहीये, बसायची जागा बरी आहे, तोपर्यंत इट इज ऑल ओके, इट इज ऑल ओके. ज्या वेळात हे प्रत्यक्ष अप्लाय करायची पाळी येते तेव्हा टेस्टिंग होतं. म्हणून टेस्टिंग रिअल लाईफ मध्ये होतं. एक मागे पण मी एकदा उदाहरण दिलं होतं. एक योगी योग साधना करत असला होता कुटीमध्ये, गावाच्या जवळ कुटी होती. योग साधना करत बसलेला होता तो. योग साधना ध्यानाला बसलाय आणि त्याच्या बाजूला लागून त्याच्या गुरूंची कुटी आहे आणि ते पण ध्यानाला बसले, दोघे ध्यानाला बसलेले आहेत. खेळता खेळता रांगणार एक मूल असतं ना, रांगतं जे मूल, ते रांगत रांगत त्याच्या गुरूंच्या कुटीच्या इथे आलं आणि त्या दरवाजा होता, म्हणजे कडी असते ना आपली, ती हल्लीची कडी धरून ना, पूर्वी ती साखळ्यांची कडी असायची, आठवतं बघितलं तिथे आपल्याला दिसली साखळ्या आहेत त्या कडीला. ती अशी साखळीची कडी ना अशी खाली लोंबत असते, त्याची स्ट्रेट उभी राहू शकत नाही ना, त्याची लोंब. ते पोरगं ते दाराला धरून उभं झालं आणि ती कडी धरली आणि धरताना काय झालं, ते लाकडावर जी घासली गेली लोखंडाची कडी, त्याने एक नाद निर्माण झाला. त्या मुलाला मजा आली, ते असं लागलं घासायला. आता मला सांग, आता काय झालं या सगळ्या घासण्यामध्ये? तो जो शिष्य तिथे बसलेला होता त्याला प्रॉब्लेम झाला. कशाचा प्रॉब्लेम झाला? एक, आवाज येतोय. दोन, माझ्या गुरूंच्या इथे ते आहे, गुरूंच्या इथे आवाज येतोय. तो ध्यान करतोय ज्याचं, ते सोडून आता जे चालू आहे त्याचं ध्यान सुरू झालं. चित्त चिंतन करू लागलं, ध्यानाला नाही गेलं लगेच. ती चित्ताची चिंतनाची अवस्था आहे. कोण असेल, काय करत असेल, अशी कडी कोण घासत राहिले, त्याला कळत नाही कडी घासणं योग्य आहे म्हणून. आत कोणतरी ध्यानाला बसलं असेल हे पण त्याला समजत. त्याला म्हणायचं चिंतन, एका विषयाचं चिंतन. बेचैन झाला आणि तो बाहेर येऊन दरवाजातनं उघडून बघितलं, ते लहान मुलगा खेळतोय आणि गंमत अशी होती, तो दरवाजा उघडा होता, गुरूंचा दरवाजा उघडा होता आणि गुरूंच्या चेहऱ्यावर डोळे मिटलेल्या अवस्थेत स्मित हास्य होतं. त्याला अजून बेचैनी झाली. का? ते डिस्टर्ब नाही झाले, मुलगा डिस्टर्ब नाही झाला, मी डिस्टर्ब झालो. त्याने कडी लावली आणि ध्यान सुरू केलं. ध्यान झालं आणि गुरूंकडे गेला आणि गुरूंना विचारलं, महाराज. त्याने असं बघितलं त्याच्याकडे आणि म्हणाले, मला माहितीये तू काय विचारणार आहेस. ते गुरु आहेत. ते म्हणले, तुम्ही कसं साधलं असं तुला विचारायचंय. मी त्या नादामध्ये स्वतःला विलीन केलं, त्या नादामध्ये स्वतःला, मला समाधीच लावायची ना, मला विलीनच करायचंय. मी त्या नादामार्फतच समाधीत गेलो, त्यामुळे मी सुखावह झालो, मी आनंदी झालो. मुलगा तो नादात, तो पण विलीन झाला. गुरु त्या नादामध्ये समाधी अवस्थेत गेले. तो जो लहान मुलगा होता तो त्या नादामध्ये आनंदी झाला. आनंद सुटलं कोणाचं? ज्याच्या चित्ताने ते विषय म्हणून स्वीकारले त्याचं चित्त बिघडलं. म्हणून इंद्रियांच्या मार्फत विषयांचं चिंतन हेच त्रास देतं. एकदा का त्या इंद्रियांच्या मार्फत विषय सोडवले की मग तिथे राही का नाही, काही फरक पडत नाही. म्हणून समर्थांनी विषय त्यागामध्ये हे सांगितलंय, मी विषय उपभोगले तरी माझं चित्त त्याच्यात रमत नाही, म्हणून त्याचा लेप होत नाही. योग्यांना आपल्याला लेप होतो, आपण सगळे आपण त्याच्यात अडकतो, ते अडकत नाही. आपल्या सगळ्यांना कदाचित माहिती असेल, एकनाथ महाराजांनी विचारलं होतं, एकनाथ महाराज आणि त्यांच्या पत्नी, ती कथा आहे दोघांची. त्यांनी विचारलं एकनाथ महाराजांना की कसं काय तुम्ही एवढं अविचल राहता, तुमचं चित्ताला दुःख का होत नाही.
तर ते जेवत होते. जेवता जेवता जेवले महाराज आणि गेले, हात धुतले. पूर्वी एकत्र डायनिंग टेबलवर बसायची प्रथा नव्हती, त्यावेळेचं सांगतो. त्यांचं जेवण झालं, मग नंतर या बसल्या जेवायला. अर्थात हे एकटे जेवत नव्हते, एकनाथ महाराजांकडे पंगत बसायची. तिकडे आपण जाऊया, आपण या जेवणाकडे येऊया. पुरणपोळीचं जेवण असायचं, असं मी ऐकलं. त्या पुरणपोळी त्याने पण घेतली, त्या गिरिजाबाई त्याने घेतली आणि जेवायला लागल्या. जेवायला लागल्यानंतर एकनाथ महाराज आले, सगळं कपाळ असं लाल कुंकवाने केलेलं होतं आणि सांगितलं, भयंकर वाटेल तसं गिरिजाबाईंना बोलायला लागले. पटपट जेव, मी तुझं जेवण झालं की बघतोच, असं म्हणून वाटेल तसं बोलायला लागले. गिरिजाबाईंनी पटापट कसं तरी जेवलं आणि त्या विचार करतात चुकलं काय. ओके, त्यांचं विचार हे नाही चालले, हे का बोलतायत असं, काहीतरी माझं चुकलंय, व्हॉट्स द मिस्टेक. हात धुतले आणि आले. तो एकनाथ महाराज तोंडबिंड होऊन स्वस्त आपल्या आसनावर नेहमीच्या अवस्थेत बसलेले होते आणि गिरिजाबाईंनी विचारलं, हे काय, तुम्ही ते रूप, माझं काय चुकलं, मला ते ऐकायचं होतं, काही चुकलं नाही. मग तुम्ही जे म्हणत होतात ते नाही, मला आता सांग, आजची आमटी कशी झाली होती, कुठली भाजी होती आज तू केलेली, पुरणपोळीत गुळ जास्त पडला होता असं वाटतं का तुला. ते बोलले, त्यामध्ये ठेव, माझं लक्षच नव्हतं जेवणात, तुमचं हे रूप मी कधी बघितलेलंच नव्हतं, माझं लक्षच नव्हतं जेवणात. म्हणजे जिव्हा जेवती पण चित्त नाही, त्यामुळे त्या विषयांचा बोध होत नाही. हेच त्यांनी सांगितलं. एकनाथ महाराज म्हणाले, असं माझं चित्त पांडुरंगाच्या ठिकाणी स्थिर असतं, त्यामुळे हे विषय समोर काही काय येणार, अविचल राहतं चित्त. विषय सोडवणे त्याला म्हणायचं प्रत्याहार. तेव्हा असा प्रत्याहार आपल्याला मिळावा, आपल्यावर कृपा व्हावी, अशी आपण समर्थना प्रार्थना करूया. जय जय रघुवीर समर्थ.